100 फुटी रोडला पडलेल्या खड्ड्याची सखोल चौकशी होण्याची आयुक्तांच्याकडे लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी। लोकहित मंच सांगली व सांगलीकर यांच्या विनंतीला मान देऊन मे महिन्याच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या टीमने 100 फुटी रोडची पाहणी केली। तसेच 14 मेच्या दरम्यान माननीय आयुक्त साहेब श्री शुभम गुप्ता यांनी स्वतः संपूर्ण 100 फुटी राजश्री शाहू महाराज मार्ग या रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याचे बांधकाम मजबूत होण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या होत्या। परंतु त्यांनी मनापासून केलेल्या या कामाला ठेकेदारांनी सुरुंग लावायचे काम केलेले आहे। 2च महिन्यांमध्ये या रस्त्याच्या अतिशय महत्त्वाच्या चौकात मोठेच्या मोठे भगदाड पडले असून यामध्ये दुचाकी अथवा चारचाकी जाऊन मोठा ॲक्सिडेंट होण्याची व जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। एकंदरीतच संपूर्ण सांगलीसाठी ही अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे। लोकहित मंच सांगली व समस्त सांगलीकर यांचा प्रतिनिधी या नात्याने मुख्य रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित ठेकेदाराला या गोष्टीसाठी जबाबदार ठरवून दंड करण्यात यावा। त्याच्या मार्फत या भागाची पुनर्बांधणी करण्यात यावी। जानेवारी ते मे या कालावधीत रस्त्याच्या मजबूतीचे परीक्षण करण्यासाठी लोकहित मंचची मागणी हे अतिशय योग्य आणि रस्त्याच्या कामकाजाच्या दृष्टीने अनुरूप होते, हेच या घटनेने स्पष्ट केलेले आहे, असे अध्यक्ष श्री मनोज भिसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले।